अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील दरोडा प्रकरणी रायगड पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। अटकेनंतर त्यांना अलिबाग न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अवघ्या 24 तासात पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचं कौतुक होत आहे। मापगाव इथे राहणारे कुकुस्कू पोल्ट्रीचे मालक दिलीप पाथरे यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री दरोडा पडला होता। दरोडेखोरांनी घरातील काही लोकांना बंदी बनवून 20 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। या घटनेमुळे अलिबागमध्ये खळबळ उडाली होती। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची झोप उडाली होती। रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेतील अलिबाग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली। आरोपींकडून अवलंबण्यात येणाऱ्या संभाव्य हातखंड्यांचा अभ्यास आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर रायगड पोलिसांनी अवघ्या 24 तासात दरोडेखोरांना पकडलंय। पोलिसांनी सचिन प्रकाश जाधव, अविनाश वामन पाटील, शहाबुद्दीन अन्सारी, सुनील रोहिदास शिंदे, अभिजित अनिल पाटोळे, अर्जुन कमलाकर मिसाळ या 7 जणांना अटक केली आहे। त्यांनी वापरलेले 2 टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत। अटकेतील 1 जण पनवेल येथे रहिवासी आहे। विशेष म्हणजे यातील 4 जण 25च्या आतील आहेत। अटकेनंतर पोलिसांनी सोमवारी अलिबाग येथील न्यायालयात त्यांना हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस चौकशीत या सर्वांनी दरोड्याची कबुली दिल्यानं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। याशिवाय आणखी काही जण या दरोड्यात असल्याची शक्यता असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।